तिथे भाडे गोळा होतात, ग्रामपंचायतला भाडे देतात, मग पीडब्ल्यूडी का नाही कारवाई करत बरं? हप्ते बोललो तुम्ही, हप्ते की भाडे? हप्ते पण आणि भाडे पण दोन्ही गोष्टी चालू आहेत. काही हप्ते कोण घेते, भाडे कोण घेते? आता जो कारवाई का नाही करत याचा अर्थ हप्तेच जात असतील ना. जो कारवाई करत नाही याचा अर्थ हप्ते पुरतात तुम्हाला, म्हणून तुम्ही तिथे कारवाई करत नाहीये. आणि कोण आलं? पीडब्ल्यूडी वाले क्लिअर कट आहे. जे कोण अधिकारी आहेत ना त्यांनी क्लिअर कट आहे, आमच्या या जागेत घुसण्यापेक्षा आमची खाजगी जागा आहे, आमच्या जागेत आमच्या सगळ्या ऑर्डर्स आहेत, तिथं माझे हॉटेलचं TP प्लॅन पासून NA ऑर्डर पासून सगळं सँक्शन आहे. आणि जर आम्हाला माहिती आहे रोड पासून एवढी जागा सोडायला पाहिजे तर आम्ही ती जागा सोडून आमचं बांधकाम केलेलं आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणता आम्ही अतिक्रमण केलं आहे, तर सगळ्यात पहिले अतिक्रमण कोणी केलेलं आहे? पाणीपुरी भेळपुरी ज्याचे तुम्ही भाडे घेताय त्यांना पहिले नोटीस द्या. त्यांची नोटीस देऊन तुम्ही ते सगळं काढून घ्या आणि मग रोडचा सेंटर कुठं निघतोय तिथून घ्या. तुम्ही रोड केला एवढा म्हणजे इकडून गाळे बांधणार आणि इकडून रोड एवढूसा, त्याच्यात 4.5 मीटर मध्ये आमचंच प्रॉपर्टी देणार ना तुम्ही. तुम्ही मला त्याचा नकाशा दाखवा बरं, कुठे तुमचे नकाशे? मीटिंग घेतात त्यांनी काय केलं, त्यांनी तीच कॉर्नर म्हणली तर ह्या कॉर्नरला आपल्याला इतके मीटर रुंद घेता येईल, पुढच्या कॉर्नरला एवढं मीटर रुंद घेता. असं नाही चालत. ऐका ना, चालत नाही, हा भाग नंतरचा आहे. त्यांनी त्या दोघांनी मिटिंग घेतलं ना, एकट्या सरपंचाने मिटिंग नाही घेतली. आमदार अतुल बेनके त्यावेळेला होते, त्यांनी सुद्धा मिटिंग घेतली शिंदे मार्केटमध्ये, सरपंचांनी मिटिंग घेतली ग्रामविभागामध्ये. त्यांनी मिटिंग घेऊन तो त्यांचा वेगळा पार्ट आहे. मला त्या मिटिंग मध्ये यायचं नाही, काही नाही. माझं एका मिटिंगला अधिकारी आणि ठेकेदार हे दोघे उपस्थित होते. त्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी, जो ठेकेदार आहे बांगर, हा जर पब्लिक तुझ्याशी बोलते तर तिकडे खिकी करत बसायचं टाइमपास होतो का? आम्ही का मूर्ख लोकच का तुझ्याशी बोलतो तिकडे टाइमपास करत बसतो? हा इथं यायचं. त्या बांगरनी माझ्या गेटचं तिथे पूर्ण पार्किंगला गट्टू होते, तिथे JCB लावून सगळे माझे गट्टू तोडून टाकले. याचं नुकसान तो बांगर भरणार आहे का? तो ठेकेदार असला तरी, म्हणजे ठेकेदार असेल म्हणून तर तू काही करणार? फोन लावले तर उचलणार नाही, काही उडवाउडवीची उत्तरं देणार. आमच्यावरती हुकुमशाही. तुम्ही जरी सरकारी नोकर असाल तर तुम्ही सरकारने कशासाठी ठेवलंय? तुम्हाला जी लिगल कामं आहेत ना ती करा. जिथं अतिक्रमण आहे ते काढायचं सोडून इकडच्या गायवाल्यांना का त्रास द्यायचं? म्हणजे पाटे सुरेश वराडींपासून ती पूर्ण लाईन या लोकांना का त्रास? पोलिसांना घेऊन येणार, नोटिसा चुकीच्या. कुठल्या आधारे बरं तुम्ही नोटिसा दिल्यात? तुम्ही मोजणी केली का त्या जागेची? पहिले रस्त्याची मोजणी केली, सरकारी नकाशा दाखवा मला त्या जागेचा पहिले. आणि ते अशा मिटिंगही नाही चालत. तुम्ही कागद दाखवा, तुमची कागद दाखवा, GR दाखवा, भूसंपादन आमची जागा करायची तर आम्हाला ते सगळं डिटेल्स दाखवा. आम्ही असंच काय नुसतं तोंडी बोलून आमची जागा देणार, आम्ही नाही देणार. आणि कोणाला ती 10 जरी असते ना तरी मी बोलणार आणि प्रत्येक गाळ्यावाल्याला आव्हान करणार आहे, कुणीही कुणाची 1 इंच जागा सोडू नका. आज तिथं 5 पटीने पैसे भेटू शकतात. आणि जर ते बोलतात ना 20 वर्षापूर्वी असा आहे नियम आहे ते देऊ शकत नाही सरकार, तो तसा GR दाखवा. आम्ही त्यामार्फत कोर्टात पण गेलेलो आहोत आणि अजून कोर्टातही अजून ज्याला कुठल्याही गाळ्यावाल्याला यायचं ना त्यांनी या आणि यांच्या हुकुमशाहीवरती जाऊ नका की 4.5 मीटर इकडे घ्या आणि इकडे सरका. पहिले तिकडच्या गाळे हटवा, मग इकडे या आणि मग रोडचं काम चालू करा. रोडचं काम म्हणजे तुम्ही एवढ्या रोडमध्ये म्हणता इकडेच्या न सरकवायचं, मग तिकडचे गाळे का नाही काढत? तुम्ही पहिले ते गाळे काढा. तुम्ही म्हणजे फुटपाथ पण ठेवला, त्यांचा बरं फुटपाथ का नाही काढला हो त्यांनी? का नाही काढला तो फुटपाथ? अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही SP ची परवानगी घेऊन हे सगळं काढणार आहोत. कधी? प्रक्रिया सुरू आहे. कुठली पाणीपुरीची? हे सगळे तुमचे जे आहे तुम्हाला नोटीस दिले ते सर्वांची. नाही PWD वाल्यांनी तर त्या गाळ्यावाल्यांना नोटीसच दिलेल्या नाही आहेत माझ्या माहितीनुसार. 24/7 ज्यांना नोटिसा दिलेल्या आहेत ते SP च्या परवानगीने तुमची सगळे अतिक्रमण काढणार आहोत असं त्याच्यासाठी त्यांना नकाशा दाखवावा लागेल. नकाशा दाखवायला लागेल तुमचा रोड काय, कुठून किती सोडले, मार्जिंग, हे सगळं तुम्ही आम्हाला दाखवा. त्याच्यानंतरच तुम्ही बोलू शकता. SP ची परमिशन घेतली. SP साहेबांना माहिती आहे का समोर यांनी किती अतिक्रमण केले ते सोडायचं आणि इकडं लोकांना, बाकीच्या लोकांना त्रास देत सोडायचं? त्यांचं काम काय, पैसे भरले पोलीस पुरवले, त्यांचं काम बाकी नाही. असं नाही ना. मग त्याच्यासाठी आम्ही घेतलं ना ऑब्जेक्शन. आम्ही घेणार, आम्ही नाही थांबणार आहे. कुठल्या गाळ्यावाल्याला यायचं ते येईल. आम्ही आमची प्रोसिजर चालू केलेली आहे. त्यांनी पहिले ते गाळे काढायचे, मग नंतर आम्हाला त्रास द्यायचा. विनाकारण यायचं, मेजरमेंट घ्यायचं, टेप घ्यायचं आणि मापत बसायचं, हे असं नाही चालत. त्याला सगळे वरपासून पूर्ण नकाशे सँक्शन करून घेऊन यायला लागतात. आज हे कोल्हेमाळ रोडचं काम चालू आहे, आज किती वर्षापासून चालू आहे, तेव्हा आता लोक पैसे द्याय म्हणजे वरतून पैसे द्यायचे तयार झाले. कोल्हेमाळा रस्ता आणि जुन्नर रस्ता याच्यामध्ये फरक आहे. जुन्नर रस्ता हा म्हणजे शासनाचा नियम असतो. जो रस्ता 8 फूट रुंद आहे आणि तो रस्ता जर पब्लिकनी 15 वर्ष वापरला तर तो रस्ता अतिक्रमण करण्याचा शासनाला अधिकार असतो. मग त्यांनी तो GR दाखवा. ऐका ना,
ज्यांना जे आहे ऑलरेडी जेव्हा दाखवतो तेव्हा दाखवतेच, परंतु तो रस्ता आणि हा रस्ता वेगळा आहे. तुम्ही जे म्हणता वारंवार कोल्हेवाडा रस्ता कोल्हेवाडा रस्ता हा धरणाच्या कामासाठी भाड्याने तत्वावर घेतला होता पाटबंधारे खात्याने. त्यावेळेला दोन्ही खातं एकत्र होते, सार्वजनिक खातं आणि पाटबंधारे खातं. आता दोन्ही खातं वेगवेगळे झाले, त्यामुळे हा रस्ता ऑलरेडी खासगी जागेतून आहे, कोणचा कोल्हेवाडचा रस्ता, आणि तो रस्ता खासगी जागेतून नाही आहे. बरं, तो रस्ता खाजगी जागेतून नाही ना, पण जागा तर आमची खाजगी आहे ना. आमच्या जागेतून तुम्ही रोड टाकाल तर आम्ही टाकून द्यायचं का? असं नाही ना चालत. तुम्ही बोलता ना 15 वर्ष आणि 20 वर्ष, तुमचा विरोध नेमका का आहे मॅडम? तर त्याचा GR द्यायचा आम्हाला. मी 2 महिन्यापासून तो GR मागते, मला तो GR आणून द्यायचा. त्यामार्फत त्या GR वरती आम्हाला पण कळेल काय करायचं. आम्ही आमच्या वकिलांना ही केस पूर्ण सांगितलेली आहे. आमचे वकील जे आहे ते कायदेशीर प्रक्रिया चालू झालेली आहे. तुमचा विरोध नेमका का, म्हणजे भरपाई मिळेल, पैसे मिळेल म्हणून? भरपाई नाही, कशाला, पैशासाठी नाही कुठली गोष्ट करत. कोणी येणार आमच्या जागेत? ग्रामपंचायत येणार, खड्डे खणणार, ते खड्डे करून पाईपलाईन टाकणार, तो खड्डा तसाच ठेवणार. पूनम चौकात तीच हालत करून ठेवली आहे. हा, खड्डे खणले 6 महिने होत आले आजपर्यंत, पाईपलाईन टाकली. पुजवायचं काम कोणाचं? माझं का? म्हणजे तुम्हाला खड्डे पण, आमची जमीन पण द्या, पाईपलाईन टाकून पण द्या, खड्डा पण तुम्ही खणून ठेवणार. आणि आज तिथं माझे 20-25 गाड्या आहेत, तिथं पाणी शिरलंय. तुम्ही येता बघायला? तिथं नाहीये. फोन लावले तर फोन उचलत नाही तुम्ही लोक. ग्रामपंचायतीने जी पाईपलाईन केलेली आहे ती नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या ह्याच्यात येते, तुमच्या ह्याच्यात. माझ्या जागेत आहे, सरकारी मोजणी नकाशा आहे माझा आत्ताचा लेटेस्ट. ही माझी जागा आहे. काय खड्डा खाणायचं जरी असेल ना जमिनीची, तर जमीन मालकाची परमिशन घ्यायची असते. तुमची जागा नाही आहे का लगेच जमिनीच्या खाली 3 फूट सरकारची जागा होते. हा नियम तुम्ही आम्हाला तेव्हाच लावा जेव्हा मालकाची परमिशन असते. मालकाची परमिशन नसेल ना तर तुम्ही तिथं खड्डा पण नाही करू शकत. तुम्ही तुमची कुठलीही पाईपलाईन असो नाही तर कुठलाही चेंबर असो, पहिले त्या जागे मालकीची परमिशन घेणं गरजेचे असते. त्यांनी जर काही चौकात देखील आपण जे लाईटीचे दिवे लावलेले आहेत, असंही बोललं जातंय की ते कनिका खैरे यांनी केलेलं अतिक्रमण आहे. बरं, मग तो माझ्याकडे त्याचाही नकाशा आहे ना सरकारी. मॅडम तशी चर्चा पण आहे की बाबा तुम्ही म्हणजे हायवेच्या जागेत सुद्धा अतिक्रमण केले, जे लाईट लावलेत त्या, आणि इकडच्या जेव्हा आम्ही बाजूला लावले होते पोल ते आम्ही आता आतमध्ये घेतलेले. तुमचा फोन पण आला होता, ते लाईनीला लावले होते. त्यावेळेस त्यांचा पाईपलाईनचं काम चालू होता बाबूचा, तेव्हा ते पुढे ठेवले होते. नंतर पाईपलाईनचं काम संपला तर ते पोल परत आतमध्ये घेतलेत ना. ते दिसलेच असतील ना, पहिले रोड टच होते, नंतर रोडच्या आतमध्ये घेतलेले आहेत ते पोल. दिवसेंदिवस कनिका खैरे यांची दादागिरी वाढत चालली. ह्याला दादागिरी नाही बोलू शकत. अगोदर पोल पुढे उभे करायचे, नंतर परत मागे घ्यायचे. मग जर ग्रामपंचायतची पाईपलाईन जर मधून चालली असेल तर मग थांबणंच गरजेचं आहे ना. 10 वेळा कोण पैसे खर्च करत तुम्ही बसणार आहे? अतिक्रमण केलं का ग्रामपंचायत अतिक्रमण केलं? एकच झालं ना, अतिक्रमण. जागा माझी आहे, ग्रामपंचायतची नाहीये. 7-12 काही ग्रामपंचायतच्या नावावर लिहून नाही दिलंय. माझ्या नावावर 7-12 आहे, माझ्या पूनम हॉटेलचा पण. आणि माझ्याकडे तो नकाशा आहे. आत्ता बसून मी 2025चा डिसेंबरचा लेटेस्ट मोजणीचा नकाशा आहे. कलेक्टरच्या ऑर्डरनुसारच त्याची मोजणी केलेली आहे. आणि जर ती PWDनी घेतली जरी तुम्ही बोलत असाल ना तर त्याचं पण त्यांनी आम्हाला मोबदला द्यावा आणि मग बोलायचं पुढे. आमच्या जागा ॲक्वायर करा. आमच्या रोड टच प्रॉपर्टी असतील म्हणून तुम्ही आमच्या जागेतून दहशत नाही करू शकत. सरकारी पोलिसांना किंवा दमदाटी करणार मी नाही घाबरत. मॅडम हे भांडण जे आहे ते कनिका खैरे विरुद्ध ग्रामपंचायत आहे की नॅशनल हायवे आहे, नेमकं काय? नाही, ग्रामपंचायत बाबत माझं भांडण नाही, PWD बाबत भांडण. माझं सिंपल आहे की तुम्ही जे गायवाल्यांना उल्लू बनवताय, जे रोडच्या सेंटरपासून 4.5 मीटर तुम्ही आतमध्ये या, ही चुकीची जी आहे ना ते बंद करा. पहिले पाणीपुरी भेळवाल्याचं ते गाळे काढा आणि मी स्वतः बोलते ते गाळे काढा. आणि तेव्हा तो रोड मोठा होईल, त्याचा रोडचा सेंटर तेव्हा घेतला जाईल. तुम्ही हा रोड छोटा केलाय आणि त्याचा रोडचं सेंटर घेतल्यावर बरोबर आमच्या जमिनीत येणार ना ती जागा. आम्ही आज प्रॉपर्टी एवढी मोठी घेतली आणि त्याची पार्किंग तुम्हाला देत बसायचं का? हे तर पैशांसाठी वाद नाही. म्हणजे आज माझे तुम्ही पार्किंगमध्ये येऊन पाईपलाईन टाकाल, सगळं टाकलं, तुम्ही म्हणणार अजून अर्धा फूट आतमध्ये जा. म्हणजे तिथं 4 व्हीलर तर फिरायला पाहिजे की नाही? म्हणजे फक्त 2 व्हीलरसाठी आम्ही तिथं एवढी मोठी प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली आहे का? ती जागा जरी PWDची असली तरी भाडं मात्र ग्रामपंचायत घेते. तर मग हे सांगणं तुम्हाला PWDला आहे का ग्रामपंचायतीला आहे? दोघांना आहे. ग्रामपंचायतवाल्यांनी पहिले त्यांच्या चुका सुधाराव्या की दुसऱ्यांनी अतिक्रमण केलं. हे जे बोलतायत ना, जे चर्चा मला ऐकायला आली आहे, आमचं अतिक्रमण नाही आहे. तुम्ही पहिले सरकारी मोजणी करा रितसर अख्ख्या गाळ्यावाल्यांची. आणि PWDनी पहिले त्यांच्या हद्दी निश्चित करा.